जंगल कधीच झोपत नाही. इथे दिवस आणि रात्री सोबतच बदलते जीवनाची लय. रात्रीचे 11 वाजलेत. वाळलेल्या पानांमध्ये सुरक्षा शोधणारी मादी रेसर साप. पोटातील अंड्यांची ओळ बाहेरूनच स्पष्ट दिसतेय. मांसपेशींचे आक्रसणे सुरू झाले. ओलसर, नरम, शुभ्र रंगांचे अंडे. मादी तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण करतेय. वंश पुढे चालवण्याचं काम. पिल्लांच्या विकासासाठीचं आवश्यक पोषण अंड्यांमध्येच. हवेमुळे कोरडे झाल्यानं अंड्यांचे कवच व्हायला सुरुवात झाली आहे. लवकरच पेशींची विभागणी होईल. एकातून अनेक, असंख्य. त्या जोडल्या जाऊन बनतील लहानसे साप, आपल्या आई वडिलांसारखे. लागतील सुमारे 45 दिवस. पण आई, अंडी दिल्यानंतर आलेल्या रस्त्यानं परत जाण्याची वेळ. अन्न शोधण्यासाठी. आणि थोड्या वेळानंतर आणखी एक जोडीदार. आपली पृथ्वी म्हणजे विलक्षण ग्रह, जिवंत. पृथ्वीच्या आतमध्ये साठवली आहे जीवनातील अद्भुत रहस्य. असंख्य प्राणी, प्रत्येकाची आपली रचना, लकब, ओळख, रीतिरिवाज. काही एवढे मोठे की लपू न शकणारे, काही एवढे छोटे की दिसू न शकणारे. प्रत्येकाचा एकच प्रयत्न, सर्व्हायव्हल, जिवंत राहण्याचा. सगळ्यांची गरज अन्न, पाणी, सुरक्षा आणि जोडीदाराची. कर्नाटक राज्य, बिलिगिरी रंगनाबेट्टा, BR हिल्स हे पश्चिमी घाटाचं असं टोक जे पूर्वेच्या घाटालाही जोडलं आहे. या सदाबहार जंगलामध्ये विपुल जीवन. इथेच राहतो जमिनीवरील सर्वात महाकाय प्राणी, हत्ती. नेहमीप्रमाणेच खातानाच भेटले. आम्ही त्यांना बघण्याआधीच, कदाचित खूप आधी, त्यांना आमचा वास आला असावा. हत्तीणींनी पिल्लांना आपल्या सुरक्षित घेऱ्यामध्ये घेतलंय. हत्ती परिवारात प्रेमाची नाती. पिल्लांची सुरक्षा सर्व हत्तीणींची जबाबदारी. कळपाला एकत्र बांधून ठेवतो पोटातला गुडगुड आवाज. ते काढतात इन्फ्रासाऊंड, कमी वारंवारितेचे ध्वनितरंग पोटातून. मानवी श्रवण क्षमतेच्या पलीकडचे. पण हत्ती ते ऐकतात अनेक मैलांवरून. ओळखतात देखील, सोबत राहतात. वास घेण्याची सर्वाधिक क्षमता, अवाढव्य शरीर, सोबतच अतिशय कामाची सोंड. त्यात आहे 40,000हून अधिक मांसपेशी. भारतातच नव्हे तर आशियातील अनेक जंगलांमध्ये आणि आफ्रिकेतही हत्ती राहतात. आफ्रिकी हत्ती आशियातील हत्तींच्या तुलनेत खूपच अवाढव्य. मोठा आकार, मोठे कान आणि त्यांच्यात नर आणि मादी दोघांचेही टोकदार सुळे, हस्तिदंत. ईशान्य भारत, आसाममधील काझीरंगा जंगलात ज्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याला हत्ती देखील घाबरतो. एक शिंगवाला गेंडा रागावून हल्ला केला तर मोठं संकट. पण कोणी छेडलं नाही तर संपूर्ण दिवस जातो गवत खाण्यात. गेंड्याची कातडी जाड, टणक, चिलखती कवच. गेंडा एकमेव सस्तन आहे ज्याचं शिंग डोक्यावर नव्हे
तर नाकावर आहे. ते देखील केरॅटिन पासून तयार झालेलं. केरॅटिन नखांमध्ये किंवा केसांमध्ये असणारं. इथे देखील आफ्रिकी गेंडा काही वेगळाच. त्याचा आकारही मोठा आणि नाकावर एक नाही तर 2-2 शिंग. हत्ती, गेंडा, गवा आणि रानरेडा. प्राणी जगतातील हे चौघेही विशालदेही सजीव शाकाहारीच का? यांच्या डौलाचं कारण काय? त्यांचा आहारच. हे सर्व घाऊक भक्षक, बल्क फीडर्स, मोठ्या प्रमाणात आहार घेतात. एवढे पचवण्यासाठी हवे मोठे पोट, मोठे शरीर. जगप्रसिद्ध हंपीच्या जवळ दारोजी अभयारण्य. झाडांनी झाकलेलं डोंगराळ जंगल, स्लॉथ अस्वलासाठी उत्तम घर. इथे गुहेत एकांत आणि सोबत आवडीचं भोजन. लांबोळक्या नाकाच्या अस्वलाला रिस्टी देखील म्हणतात. त्यांची हुंगण्याची शक्ती अजबच. लांबोळकं नाक हवेत उंच करून ते वास गोळा करतात. दूरवरून शोधून काढतात. आवडीचं अन्न. असंख्य वाळवी आपल्या वारुळात नेहमीप्रमाणे कामात गुंतलेली. प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत वाळवी. अस्वलाची वाळवी मटकावण्याची पद्धत सुपर स्पेशलाइज. बंद नाकपुड्या, श्वास वर, वाळवी सरळ तोंडात. अस्वल तसा लाजाळू प्राणी, पण त्याच्या ताकदीपुढे सर्वच वचकून असतात. बिबट्या देखील अस्वलाच्या वाट्याला जात नाही. विशाल शक्तिशाली प्राण्यांचे निसर्गात शत्रू नाहीत, पण सर्वजण इतके ताकदवान नाहीत आणि महाकायही नाहीत. हरिण, चपळ प्राणी. सर्व जंगलांमध्ये मोठे कळप. कळपात राहण्याची यांची युक्ती सुरक्षेसाठी. कारण 2 कानांपेक्षा अनेक कान नेहमीच चांगले. ओलसर नाक सावध. कान रडार सारखे फिरते. पण यांच्या शोधात आहे एक शिकारी. निशब्दपणे पुढे सरकतोय. नख पंचांमध्ये ओढलेली. नजर स्थिर. एक मांसपेशी ताणलेली. प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकलेलं. योग्य वेळी करेल हल्ला. शिकार आणि शिकारी. पकडापकडी. शिकारी कितीही ताकदवान का असेना, गरजेचंच नाही की तोच जिंकावा. जंगलाचा हा नियम वाघालाही कळतो. नेहमी शिकारीच्या शोधात. दबक्या पावलांनी शिकारीपर्यंत पोचून त्याला ठार करण्यात वाघ पूर्णपणे सक्षम. मार्जार कुळ अतिशय विकसित. आशियातील सिंह. संपूर्ण जगात एकच घर. भारतात गुजरातमधील गीरचे पानगळीचे जंगल. सिंहांचे राहणीमान वाघापेक्षा वेगळे. हे उघड्यावर राहतात. एकट्यानंच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांसोबत मानानं जीवन जगतात. परिवारासाठी शिकारीची जबाबदारी सिंहिणीवर. पण सिंहाचा डौल काही वेगळाच. जंगलाचा कायदा. काहीही करा, पोट भरा, जिवंत रहा. मोठे ताकदवान प्राणी हिसकावून खातातच. पण ज्यांच्यात ताकद नाही त्यांनी अशी घरं शोधली आहेत जिथे दुसरं कोणीच नाही येऊ शकत. प्रायमेट्स, वानर आणि माकडं. झाडांची उंची म्हणजे यांचं घर.
बोटांची चांगली पकड आणि शेपूट साधतं संतुलन. बहुतेक वेळ जातो तो एकमेकांना कुरवाळण्यात आणि केसांच्या साफसफाईत. स्पर्श, नातं बनवणं आणि सोबतीची भाषा. खाण्याच्या बाबतीत ते नखरेल नाहीत. फळं, फुलं काहीही चालतं. आणि वानरांना तर कधीही चालतं. यांच्या गालांमध्ये पिशव्या जणू टिफिनच. किंगफिशर अन्न शोधतोय. उंचावरून मासळीचा शोध. कुठे? किती खोलवर? पूर्ण गणित. मग त्यानंतर मारेल सूर. पक्ष्यांची ओळख म्हणजे त्यांचं उडणं. आणि उडणं सोपं नाही. त्यासाठी लागते खूप ऊर्जा. म्हणूनच पक्ष्यांचा आहार इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त. आपल्या शरीराच्या वजनाच्या तिप्पट आहार ही त्यांची गरज. घुबडं रात्री जागतात. अंधारात शिकारीसाठी डोळे, जास्त प्रकाश गोळा करणारे. मान चारही बाजूंना फिरणारी. उडताना पंखांचा आवाजही न येणारा. पेलिकनला पाण्यातून मासळी पकडायची आहे. मिळालंय मासे पकडण्याचं जाळं. पंख स्वच्छ ठेवण्याची मेहनत. तैलग्रंथी सोडतात तेल. पंख स्वच्छ आणि कोरडे ठेवण्यासाठी. सनबर्ड उडता उडताच रसपान करतात. तर पोपटांची मांसल जीभ आणि वक्र चोच फळं खाण्यासाठी. पक्षी उष्ण रक्ताचे. त्यांच्या शरीराचं तापमान बाहेरच्या हवामानाप्रमाणे बदलत नाही, स्थिर राहतं. पण काही आहेत ज्यांच्यात ती क्षमता नाही. शीत रक्ताचे प्राणी. बाहेर उष्णता असल्यास तापून शुष्क होण्याची भीती. खूप थंडीत थंडगार पडण्याची भीती. पक्षी आणि सस्तन प्राणी सोडून सारे या श्रेणीमध्ये. हवामानातील बदलापासून बचावासाठी हे लपतात किंवा निष्क्रिय होतात. पावसाच्या धारांचा आनंद लुटतोय बेडूक. उन्हाळ्याचे महिने त्यानं कसे तरी दडून काढलेत. पण आताची वेळ आहे मौज मजेची. लपाछपीत बेडूक आहे कुशल. सापळा रचून शांत बसण्यातही. शिकाऱ्यांपासून लपण्याची आणि शिकार मटकावण्याची कमालीची युक्ती. अप्रतिम झेप. मागचे मजबूत लांब पाय, पुढचे लहान. बेडूक अनतोड, उभयचर. जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकतात. पाण्यात श्वास घेण्यासाठी कल्ले आणि विशेष कातडी देखील. आणि बाहेर श्वास घेण्यासाठी फुफ्फुसं. डोळ्यांची ही रचना खास. शरीर पाण्यात बुडलेलं पण नजर चौफेर. रेप्टाइल्स सरीसृप. किंग कोब्रा काही फूट उंच उभा राहून फणा काढतो. विषारी सापांमध्ये सर्वात जास्त लांबीचा. भारतातील मोजक्याच घनदाट जंगलांमध्ये गुपचूप वास्तव्य करणारा साप. भारतात आढळतात अनेक साप. विषारी सापांमध्ये मुख्य केट. फणा काढण्यासाठी प्रसिद्ध कोब्रा किंवा नाग. आणि घोणस. पण बहुतेक साप बिनविषारी. धामण तिच्याकडे आहे चपळाई.
तर काही आहेत चलाख शिकारी, जसे व्हाईन स्नेक. साप समुद्रातही, त्यांची शेपटी आहे अगदीच चपटी. पाण्यातून डोकावणारं नाक हवेत श्वास घेत आहे. सर्व सरीसृप, पाण्यात राहणारे देखील हवेमध्ये श्वास घेऊ शकतात. कठीण कवच ही कासवाची ओळख. संरक्षण मिळतंच, पण आतमध्ये असलेल्या कासवाला तापण्याचाही धोका आहेच. थंडीत उन्ह शेकणारी कासवं, उष्णता वाढली तर पाण्यामध्ये बुडी. पण मग मगर येते पाण्याबाहेर, आ वासून श्वास, शरीर थंड करण्यासाठी. मगरीच्या शरीराची रचनाच पाण्यात राहण्यासाठीची. मगर अति प्राचीन प्राणी, डायनासॉरपेक्षाही प्राचीन. 20 कोटी वर्षांपूर्वीच ते पृथ्वीवर पोचले होते. नाकावर मडकं, करवतीसारखे, शंभरावर दात. सुसर भारतातल्या नद्यांमध्ये मासे खाऊन जिवंत राहते. गंगा आणि तिच्या उपनद्यांमधील रहिवासी सुसर पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त. पृथ्वीवर खऱ्या अर्थानं कोणाचं राज्य असेल तर ते आहे कीटकांचं. यांची संख्या प्रचंड, त्यांच्यातील वैविध्यही कल्पनेच्या पलीकडचं. दर 10 मधील 9 प्राणी किडेच. शरीर विभागलेलं, सेगमेंटेड. हे उडू शकतात, रांगतातही, चालू शकतात आणि पळतातही. ताकद दाखवण्यासाठी उतावीळ झालेले नर. पावसाची वाट पाहणाऱ्या जंगलात त्यांच्या संघर्षाचा गोंधळ. सर्वात ताकदवान असणाऱ्यालाच मिळेल मादीची संगत. प्रश्न आहे उत्तम वंशाचा. नैसर्गिक निवड. निसर्गात सुंदर आणि आकर्षक दिसण्याची जबाबदारी नेहमीच नरावर. जंगली पालीचा नारंगी गळा, रंगहीन मादीला रिझवण्यासाठी. मोरही घेतो अद्भुत रूप. मादीला असं काही करण्याची काही गरजच नाही. प्रजोत्पादन, निसर्गाची गरज. प्रत्येक सजीवाची मूळ प्रवृत्ती, बेसिक इन्स्टिंक्ट. उत्तर प्रदेशातल्या दुधवा जंगलामध्ये एक आई आपल्या बछड्यांवर लक्ष ठेवून आहे. वाघीण, उत्कृष्ट माता, बछड्यांना दूध पाजते, रक्षण करते, जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण शिकवते. सुमारे 2 वर्षांपर्यंत बछडे आईच्या निगराणीखाली वाढती. जितके प्राणी तितक्या पद्धती. मादी कोळी आपली अंडी आपल्याच जाळ्यात ठेवते. मादी अस्वल पिल्लांना बऱ्याच काळापर्यंत आपल्या पाठीवर लादून फिरत असते. मातीत राहणारा हा छोटासा किडा देखील अंड्यांना धोका पोचण्या अगोदरच त्यांच्या सुरक्षेच्या मागे लागतो. पिल्लांची देखभाल केवळ मादीची जबाबदारी असं नाही. पाण्यात राहणाऱ्या घोडा माशाचं, सी हॉर्सचं जगच निराळं. मादी आपली अंडी नराच्या शरीरात असलेल्या एका खास पिशवीत सोडते. तिचं काम संपलं. अंडी उबवण्यापासून ते पोषणापर्यंतचं गर्भार म्हणजेच प्रेग्नंट पित्याचं कर्तव्य.
पाणी कमी होताना काही जण येतात अडचणीत. पफरफिश संकट आल्यानंतर करतो काहीतरी वेगळंच. फुलतो, श्वास आत भरून घेतो, फुग्यासारखा. असा बदल तर कोणालाही चकित करणारा. प्राण तर नक्कीच वाचतात. साम दाम दंडभेद, बचावासाठी काहीही चालेल. पाण्याच्या आतमध्ये देखील हीच परिस्थिती. बटरफ्लाय रे विषारी डंख मारून जीव घेऊ शकते, कधी शिकारीसाठी तर कधी बचावासाठी. कोळंबीचे 2 पंजे, एक कठीण भाग घासण्यासाठी तर दुसरा करवतीसारखा कापण्यासाठी. स्टार गेजर आहे चपटा, तळाशी राहणारा, डोळेवर लक्ष ठेवण्यासाठी. पाण्यातच राहणारे काही असेही जे आहेत प्राणी पण भासतात मात्र वनस्पती. सी ॲनेमॉन, समुद्र फूल, यांच्या टेंटिकल्स, स्पर्शिका, शोधत राहतात शिकार. आठ बाहू असलेला अष्टपाद ऑक्टोपस, शरीरात एकही हाड नाही. बचावाची पद्धत स्वतःला जवळपासच्या वातावरणात लपून राहण्याची. कॅमोफ्लॅजमध्ये हातखंडा ऑक्टोपसचा आणि जमिनीवर राहणाऱ्या सरड्याचाही. सरडा बदलू शकतो रंग, त्याच्या त्वचेमध्ये विशेष कोशिका. शुभ्रात शुभ्र जीवांमध्ये हे आहे चॅम्पियन, ध्रुवीय अस्वल. उत्तर ध्रुवाच्या बर्फात राहणाऱ्या या अस्वलाचे केस लपण्यासाठी तर सफेद, पण आतील त्वचा मात्र काळी, गरम राहण्यासाठी. शीत निद्रेच्या काळात ते आपल्या हृदयाची गती आणि रक्तप्रवाह अतिशय कमी ठेवतात. शरीर बर्फासारखं थंड तरीही जिवंत. पृथ्वीवर वेगवेगळ्या परिस्थितीत राहणारे वेगवेगळे जीव, अजब प्राणी, अनेक युगांपासून वाढलेलं हे वैविध्य, तेच तर बनवतं आपल्या पृथ्वीला जीवनानं भरलेला ग्रह, अद्भुत प्लॅनेट.